नमस्कार, मी शीतल शेखर चौधरी, BVS सुंदरता हायस्कूल, मुंबई। आज मी आजच्या डिजिटल युगात सावित्रीमाईंच्या विचारांची गरज या विषयावर मी माझे विचार मांडत आहे। मित्रांनो, आज आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, ऑनलाईन शिक्षण आहे। पण प्रश्न असा आहे की आपण फक्त शिकत आहोत का, की विचारही करत आहोत? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सावित्रीबाई फुले देतात। सावित्रीबाई म्हणतात, शिक्षण शिवाय माणूस पशु समान आहे। आज शिक्षण सर्वत्र आहे, पण समान शिक्षण मिळते का? आज तंत्रज्ञान आहे, पण माणुसकी आहे का? हे प्रश्न आजही महत्त्वाचे आहे। मित्रांनो, सावित्रीबाई त्या काळात शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला। लोकांनी त्यांना अपमान केला, दगड मारले, पण त्या थांबल्या नाहीत। आजच्या डिजिटल युगात एक मुलगी गावात बसून मोबाईलवरून शिकते, परीक्षा देते आणि मोठे स्वप्न पाहते। कन्या शिक्षणाच्यासाठी केला ज्ञान मार्ग खुला, कन्या शिक्षणाच्यासाठी केला ज्ञान मार्ग खुला। कोटी कोटी गणमन माय सावित्री चरणाला, कोटी कोटी गणमन माय सावित्री चरणाला। ही संधी तिला मिळते कारण कधीतरी सावित्रीबाईंनी शिक्षणाचा दरवाजा उघडला। मित्रांनो, डिजिटल शिक्षण चांगलं आहे, पण त्याचबरोबर योग्य विचार हवेत। आज सोशल मीडियावर ज्ञान मिळते, पण चुकीचं माहिती पण पसरते। सावित्रीबाई आपल्याला शिकवतात समानता, आत्मसन्मान, स्त्री पुरुष बरोबरी। मन आहे, ज्ञान वाढले पण माणुसकी कमी झाली तर शिक्षण अपूर्ण आहे। मित्रांनो, आज सावित्रीबाई असत्यात तर त्या डिजिटल शिक्षणाचा वापर शेवटच्या माणसापर्यंत केल्या असत्या। त्यांनी सांगितले असत्या, शिका पण नम्र राहा, शिका इतरांचा सन्मान ठेवा। मित्रांनो, आज फक्त सावित्रीबाईंच्या आठवणी पुरेसे नाही, त्यांचे विचार आपल्याला रोजच्या आयुष्यात वापरावे लागतील। मग चला आपण ठरवूया, शिक्षण सर्वांसाठी असेल, तंत्रज्ञान समाजासाठी वापरू, भेदभाव नाही, समानता असेल। मी माझे भाषण सावित्रीबाईंच्या शब्दांनी संपवते। उठा, शिका आणि संघर्ष करा। डिजिटल युग बदलले आहे, पण सावित्रीबाईंचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात। धन्यवाद। जय सावित्री, जय शिक्षण।